नमस्कार, मी ज्ञानेश्वर गोडसे। आज मी आलेलो आहे जिल्हा परिषद पंचायत विभाग छत्रपती संभाजीनगर येथे येण्याचं कारण असं आहे की आज मी नुकतंच श्री ढोकणे साहेबांची भेट घेतली आणि श्री ढोकणे साहेब यांचे असे निदर्शनास आणून दिलं आहे की पाल तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ग्रामपंचायत अंतर्गत 15 वित्त आयोगाच्या कामात जी अनियमितता झालेली आहे आणि ही झालेली अनियमितता चौकशीतसुद्धा निष्पन्न झालेलं आहे आणि शासन निर्णय शासन परिपत्र माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाने ज्या वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचंसुद्धा ग्रामपंचायत पाल येथील ग्रामविकास अधिकारी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रतन तायडे यांनी उल्लंघन करून सदर 15 वित्त आयोग योजनेचा निधी खर्च केला असल्याची बाब माननीय श्री ढोकणे साहेबांच्या निदर्शनास आणून दिली असून त्याबाबतचा सविस्तर चौकशी अहवाल ही त्यांना एका पत्राद्वारे देऊन संबंधित ग्रामविकास अधिकारी म्हणजे जे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी होते रतन तायडे यांचं प्रमोशन झालेलं आहे। जानेवारीमध्ये त्यांचं प्रमोशन जानेवारी 2026मध्ये त्यांचं प्रमोशन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे 2024मध्ये तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रतन तायडे हे दोषी असल्याचे चौकशीत आढळून आलेला आहे। तरीसुद्धा गट विकास अधिकारी यांनी तो अहवाल पंचायत विभागाकडे सादर न केल्यामुळे त्यांच्यावर पुढील कार्यवाही होऊ शकली नाही आणि ही कार्यवाही न झाल्यामुळे त्यांचं प्रमोशन झालं असल्याचं मत माझं या ठिकाणी झालं असल्याने त्यांचं झालेलं हे नियमबाह्य प्रमोशन थांबवण्याची व त्यांच्याकडे आता जे विस्तार अधिकारी पदाचा प्रमोशन झालेलं आहे त्यांचं हे जे पद आहे या पदावर त्यांना अकार्यकारी पदावर त्यांच्याकडे कारभार सोपवावा आणि सदर प्रकरणात त्यांच्यावर नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही व्हावी म्हणून आज माननीय श्री ढोकणे साहेब पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज दिनांक 17/4/2026 रोजी निवेदन देऊन गैरप्रकारे जो अहवाल सादर करून तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याचं जे प्रमोशन झालेलं आहे हे त्वरित थांबवण्याची मागणी मी या निवेदनाद्वारे केलेली आहे। धन्यवाद।